गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगिया नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती, वेगिया नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, वेगिया नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. विठ्ठल वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया उपवेशं ददामि, गवागन्धकानन्दनच्चारुहासं पालरमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो. Oh
जय स्वसंविद्यारूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे नवरत्तीचा दासू अवधारा दोन्ही दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी अनवातो हरी मज दिना ते उद्धरी मस्तक हे पायावरी प्राप्त वेळी आज एकुलगा नगरीमध्ये गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये नेहमीप्रमाणे चतुर्थी निमित्त असणारी सेवा आणि या सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट देवनिवासी वैकुंठवासी भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट गोड आणि चिंतनीय विशेष म्हणजे सर्वांच्या पाठ परिचयाचा सगळ्यांच्या पाठ परिचयाचा असा असणारा अभंग आपण सर्वकता घेतलाय. या अभंगाच्या माध्यमामधून परमात्मा प्राप्ती कशी करून घ्यायची हे महाराजांनी सांगितले. डायरेक्ट परमात्मा मिळू शकत नाही आपणाला, तर टप्प्याटप्प्यानं परमात्म्याला आपण बोलावं लागतं. डायरेक्ट आपण भूताला बघू शकत नाही डायरेक्ट, तर देवाला का आपण पाहू शकणार आहे का महाराज? किंवा डायरेक्ट देवाची भेट अशक्य आहे. देव जर तुम्हाला मिळवायचा असेल तर टप्प्याटप्प्यानं. म्हणून महाराज म्हणतात की संतांची भेट घेतलीच पाहिजे अगोदर. कृष्ण प्राप्ती ज्यांना करायची, कृष्ण परमात्मा प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यांना अगोदर राधेचं नामचिंतन केलं पाहिजे. रामाची प्राप्ती ज्यांना करून घ्यायची, हनुमंताची प्राप्ती करून घ्यावी लागते. अगोदर हनुमंतरायाकडे जावं लागतं. तसं विष्णू परमात्म्याची प्राप्ती तुम्हा मला करून घ्यायची असेल, पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती तुम्हा मला करून घ्यायची असेल, तर अगोदर भक्ताशिवाय वाट नाही दिसणार देवाची महाराज. कारण ते सांगतात आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं की नक्की देव भेटतो महाराज. परमात्मा मिळायचा आहे, तुम्हा मला परमात्मा मिळायचा आहे ना, तर मग त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागतं हे या ठिकाणी महाराजांनी अभंगातून सांगितलं आहे. मग भक्ताच्या चरणावर नतमस्तक व्हायचं म्हणतात महाराज. कोणाच्या? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुडाच्या पायावर वेळोवेळा डोकं ठेवा म्हणतात बरं का. मग गरुडाच्या पायावर वेळोवेळा डोकं ठेवल्यानंतर परमात्मा मिळतोच महाराज. हो,
संतांच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय देव नाही मिळत. कारण परमात्म्याला लवकरात लवकर घेऊन येणारा तो आहे. वेगी आणावा तो हरी, आणि आणून काय करा, मद दिना ते उद्धरी. मी दीन दुबळा आहे, पतित आहे, तर माझा उद्धार करण्याकरता हे गरुडा मी तुझ्या पाया पडतो, पण देवाला लवकरात लवकर माझा उद्धार करण्याकरता घेऊन ये बाबा लवकर. मग तो गरुड म्हणतो आणला असतो, पण पाय जे आहेत ना देवाचे, पाय उचलून माझ्यावर बसायचे की नाही. आता गाडीवर बसायचं म्हणलं तर पाय टाकावाच लागतो. वाहनात चढायचं म्हणल्यानंतर आधी हात ठेवते का कोणी? नाही, पाय घोड्यावर बसायचे काय, पायच ठेवावं लागेल रेखीबीत, तेव्हा घोड्यावर बसता येईल. इथून जायचंय, पायच उचलावं लागेल, हात उचलून कोणाला जाता येणार नाही. मग जे इथून जायचंय ते पाय, सुरुवातीला पाय उचलायचे ते पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. मग महाराज म्हणतात की पाय लक्ष्मीच्या हाती. मग पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहेत की नाही, तिसी यावे काकुळती. तुमच्या आमच्या करता सुद्धा लक्ष्मी मातेला सुद्धा काकुळतीला या तेव्हा प्राप्त होतो परमात्मा, असं महाराजांचं म्हणणं आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. काकुळती या, करुणा भाका किव सांगा, त्यावेळेस ती पाय सोडील आणि देव गरुडाला घेऊन येईल. मग महाराज म्हणतात पुन्हा देव झोपलेले आहेत. हो, देव झोपलेले आहेत. मग जाग कसे होतील? पाय लक्ष्मीच्या हातात येतात, पाय सोडले. एखाद्या वेळेस पाय चोपायले आपण पाय चोपतो. मग पाय चोपणं बंद केलं तरी झोपलेला माणूस उठून जातो का? नाही. तर मग काय करावं लागेल की त्याला जाग करावं लागेल, तेव्हा त्याचे पाय उठून जातील कुठं जायचे तिथं. मग देव झोपलेत, मग देवाला जाग करायचं कसं करायचं? मग महाराज म्हणतात की तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ऋषिकेशाला जाग करण्याकरता शेषाकडे सुद्धा विनंती करावी लागेल, लक्ष्मी मातेकडे विनंती करावी लागेल, गरुडाकडे विनंती करावी लागेल. या तिघा जणांकडे विनंती केल्याशिवाय देव आपल्याकडे येत नाही. देव आपल्याकडे येत नाही महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. देवाला जाग केल्याशिवाय देव काही माझ्यावर बसणार नाही, तर मी तुमच्यापर्यंत आणणार नाही. डायरेक्टली देव मिळत नाही महाराज. म्हणून टप्प्याटप्प्यानं देवाला बोलवावं लागते. मग देवाला कसं बोलवायचं हे महाराज आपणाला सांगतात. महाराज डायरेक्ट आपण बोलवलं येत नाही, काहीतरी मध्यस्थी लागतंयच महाराज. अहो साधं एखादं जनावर इकायचं म्हणलं, म्हैस असेल बैल असेल, मध्यस्थी झाल्याशिवाय इकत बी नाही आणि इकू देत बी नाहीत. कोण इकू देत नाहीत महाराज. तिथं गेलं बाजारात, हे ह्याचं असं ठरलं होतं, असं मग त्याला इकूच देत नाहीत कसंच. मग ते मध्यस्थीशिवाय. लग्नाच्या बाबतीत तसंच आहे महाराज. डायरेक्ट मुलाचे वडील आणि मुलीचे वडील जमवितात काय? आता हल्ली काळात मुलगा आणि मुली जमवायले तो भाग नाही राळा, पण लग्न जमवायचं म्हटल्यानंतर असं डायरेक्टली नाही जमत महाराज. कसं मध्यस्थी लोक पाहिजेतच. मध्यस्थी असल्याशिवाय जर लग्न जमत नसेल तर परमात्मा मिळेल काय? विठ्ठला आणि म्हणून देव मिळवायचा तर टप्प्याटप्प्यानं देव आम्हाला कसा मिळवावे लागेल याचे उत्तम उदाहरण महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. असा अभंगाचा धावता भावार्थ आहे किंवा शब्दशार्थ आहे. विठ्ठला बघा, डायरेक्ट देव तुम्हाला आम्हाला मिळत नाही आणि डायरेक्ट मिळू नाही. डायरेक्ट मिळालेला देव कळतच नाही. हो, कधी मिळाला तो कळत नाही. ह्याच्यासाठी उदाहरण बघा. आता ही जी वीज आहे का नाही, हे फोकसमध्ये वीज आहे. ही वीज इथं टप्प्याटप्प्यानं आणली म्हणून व्यवस्थित आहे. ही जर परळीला गेलात तर 36,000 व्होल्ट नाही.
डायरेक्ट तिथूनच वायर आणून इथं फोकसला लावायचं म्हणलं तर हे फोकस बंद पाडील, नवीन राग करील एवढेच. डायरेक्ट येणं चांगलं नाही, हानी होते, हानी पोहोचते आपणाला. आणि मग टप्प्याटप्प्यानं कसं त्या थर्मलमधून तिथं एक त्यांचं छोटं सबस्टेशन असतं, ती पुन्हा तिथून अलीकडं आलं की त्याच्यात एक अधिक सबस्टेशन असतं, पुन्हा 2-4 सबस्टेशन असे असतात. आणि आपल्या गावाच्या जवळ एक सबस्टेशन असतं. गावाच्या सबस्टेशनमधून पुन्हा आपल्या गावात एक मोठा DP असतो. त्या DPमधून वायर गल्लोगल्ली जातं पोलच्या सहाय्यानं. आणि मग त्या पोलवरच्या तारेवरून 2 पदर लावून पुन्हा घरात येतं. घरातही तसं नाही, मीटर, पुन्हा किटकॅट, आणि पुन्हा ते 2 वायर बोर्डामध्ये, आणि बोर्डातून पुन्हा पिनीमध्ये. जर एवढा जर आपण उपद्व्याप नाही केला तर फ्रीज असेल, कूलर असेल, काही व्यवस्थित चालणार नाही महाराज. जर आपण हे टप्प्याटप्प्यानं आणली म्हणून वीज इथंपर्यंत आली, तसं देवसुद्धा टप्प्याटप्प्यानं आणावं लागतो महाराज. अगोदर संतांची भेट घेतली पाहिजे, कारण संताशिवाय देव मिळतच नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेद सांगतात, साक्ष देतात वेद की संताशिवाय देव नाही मिळत. किंवा महाराज आणखी एके ठिकाणी म्हणतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय देव नाही मिळत. बघा, गजेंद्राचे पाय नकरानं धरले होते, हत्तीचे पाय मगरीनं धरले होते, म्हणून देवानं नकराचा सुद्धा उद्धार केला महाराज. नकराला असं एरवी मिळालं नसतं महाराज देव, पण गजेंद्रानं आर्ततेनं हाक मारली, कोण या ब्रह्मांडाचा मालक आहे, त्यानं माझं येऊन रक्षण करावं. ते चिखलातलं कमळ उपटलं आणि फेकलं वरती. परमात्मा किती लवकर आला माहिती आहे का? किती लवकर आला परमात्मा, इतका लवकर आला की जेवण वाढलं होतं रुक्मिणी आहे सबनी. जेवण अर्ध सोडून लगेच आले. गरुड सुद्धा बघितला नाही, गरुड सुद्धा बघितलं नाही कुठं आहे वाहन. अर्थतेनं भक्त हाक मारतोय. मग रुक्मिणी साहेब म्हणतात, अहो कुठं एवढ्या गडबडीनं, कुठं? हत्ती हा लक्ष्मी मातेपाशी म्हणले होते आणि ती गजेंद्रापाशी येऊन म्हटली होती. हत्ती म्हणायच्या वेळेमध्ये देव गजेंद्राजवळ आला होता. हे अंतर काय थोडं आहे का महाराज? अंतर, वैकुंठाचं अंतर आणि ह्या पृथ्वी लोकाचं अंतर खूप मोठं आहे महाराज. सांगायचंच ठरलं तर 4 पद्म, 10 नील, 3 अरब 40 खरब, 15,78,444 किमी. बघा कोणाच्या डोक्यात येत असेल तर. एवढं मोठं अंतर आहे महाराज. प्रति घंटा 39,000 मैल, 39,000 किलोमीटर प्रति तासाला आपण एका यानामध्ये बसलो
रॉकेटमध्ये बसलो तर 39,000 किलोमीटर प्रति तासाला जरी आपण जाण्याचा प्रयत्न केला तर 11 लाख वर्ष लागतात वैकुंठाला जाण्यापर्यंत. 11 लाख वर्ष लागतात. म्हणजे जवळपास त्रेतायुगाचं आयुष्य लागतं पूर्ण. आपण तर कलियुगामध्ये आहोत. पण आपण जर साधूची संगती केली, देवाची संगती केली तर तेवढ्याच वेळेत जाऊ शकतो आपण. तुम्ही बघा, सोपं आहे. मुंगीनं इथून मुंबईला जर जाण्याचा प्रयत्न केला तर किती तिच्या पिढ्या खपून जातील, पण मुंबईला जाणार नाही ती. पण तीच मुंगी जर एखाद्या विमानामध्ये बसणाऱ्याच्या जर शर्टावर चढली तर 1 तासामध्ये मुंबईला जाते महाराज. तसं आपण जर साधूची किंवा देवाची संगती केली तर आपणही तितक्या वेळामध्ये वैकुंठ लोक प्राप्त करू शकतो. विठ्ठल. आणि म्हणून देवाची प्राप्ती करून घ्यायची तर दुवा लागतोच मध्ये काहीतरी. विभीषणाला देव मिळाले, पण मध्यस्थी करायला हनुमंतराय होते म्हणून मिळाले. आणि हनुमंतरायाने मध्यस्थी केल्याबरोबर हनुमंतरायाने सांगितलं की रावणाचा एक भाऊ विभीषण आहे, तर तो तुमचं नामचिंतन करत बसलेला होता, भक्त आहे तुमचा, त्याचा स्वीकार करा. ते म्हणजे ठीक आहे. आणि समोरून विभीषण आला. हनुमंतरायांनी खुणिवलं, हीच विभीषण. आणि आल्याबरोबर हनुमंतरायांनी सांगितलं स्वीकार करा, तर यांनी राजतिलक केलं रामप्रभूने. हनुमंतराय म्हणले तुम्हाला स्वीकार करा म्हणलं, आपल्या पक्षात घ्या म्हणलं का लगेच राजगादीच देऊन टाकली. अहो ती लंका घ्यायची आणि मग द्यायची. आणि जर ही ऐकून जर रावण आला जर त्याला काय देणार. विभीषण शरण आयो किया लंका दान, ए सुन कर रावण शरण आया तो करूंगा अयोध्या दान. याला लंका दान दिली, पण ह्याचं ऐकून जर रावण आला तर त्याला अयोध्या देईल, कारण तिथंही माझ्याच पादुका आहेत भरताना बसवलेल्या. म्हणजे परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर मध्यस्थी दुवा संत महात्मे लागतात. नामदेव महाराजांचं म्हणणं असं आहे, संतापायी माथा ठेविता सद्भाव, तेने भेट देव संतापायी माथा ठेविता सद्भाव, तेने भेटे देव आपे आप. संतांच्या पायावर माथा ठेवला तर देव आपोआप भेटतो म्हणतात महाराज. माथा माथा म्हणजे काय? माथा म्हणजे हे काय? हे टाळू आहे. माथा म्हणजे हे का नाही, मागचा लहान मेंदू आहे. माथा म्हणजे हे का नाही, कान आहे उजवा, इकडं डावा. माथा म्हणजे नाक आहे, माथा म्हणजे तोंड आहे, माथा म्हणजे हे का डोळे आहेत. मग माथा कशाला म्हणायचं
तर या भुवयाच्या केसापासून इथं केस सुरुवात होते तेवढी जागा आहे. रिकामं चौकोन आहे की नाही, त्याला म्हणायचं माथा. विठ्ठल हो, डोकं टेकवलं तरी हेच चरणावर जातं, माथाच. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावतरी वाढले अंतरी. माथा टेकवावा लागतो. फक्त हा माथा कुठं टेकवायचा हे कळालं का मग बरं आहे. माथा टेकवायचा, डोकं टेकवायचं, पण कुठं टेकवायचं हे डोक्यात आलं की मग कल्याण होतं. विठ्ठल आणि म्हणून आपणाला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची तर परमात्म्याच्या जवळ कोण आहे त्याचा विचार करावा लागतो. परमात्म्याच्या जवळ संत आहेत, कारण संतांच्या जवळ देव आहे, देवाच्या जवळ संत आहेत. भागवत बोलतंय, हरी तेथे संत, संत तेथे हरी, आयसे वेदचारी बोलता ते. जिथं देव आहे तिथं संत आहेत, आणि संत आहेत तिथं देव आहे. असं का असेल हो? असं का आहे तर ते दिसायला वेगळे आहेत, असायला एक आहेत. देव ते संत, देव देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव ते संत, देव ते संत, संत ते देव, संत ते देव. असं दोन्ही एक आहेत महाराज. आणि म्हणून जिथं एक असेल तिथं दुसरं असते, दुसरं असेल तिथं पहिलं असते. आणि म्हणून महाराज म्हणतात की संताशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. मग देवाच्या जवळ संत आहेत, संताच्या जवळ देव आहेत. पण तुम्हाला देव मिळवायचा आहे ना, तर मग देवाच्या जवळ कोण आहे त्याचा शोध करावा लागेल. बघा, आपलं जर काम करून घ्यायचं असेल, मोठे साहेब मुख्यमंत्र्याचा आपल्याला जर हे करायचं असेल, भेट घ्यायची असेल, डायरेक्ट मुख्यमंत्र्यापासून जाऊ देत नाहीत आपणाला. मग त्याचा जो सेवक आहे त्याची सुरुवातीला भेट घ्यावी लागते, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अहो, डॉक्टरकडे जाऊ देत नाहीत तसं. हे नंबर लाव म्हणतात आधी का जाऊ देतात. तुम्ही जायचं इथून आणि लगेच मध्ये डॉक्टरकडे नाही जाऊ देत, थांबा म्हणतात, तिथं नंबर लावा सिरियली प्रमाणे. डायरेक्ट डॉक्टरपाशीच जायला येत नाही. देवाकडे कधी मिळेल आपणाला सांगा ना. मग त्या ठिकाणी आपणाला मुख्यमंत्र्यापर्यंत जायचं असेल तर अगोदर त्याच्या जवळ कोण आहे त्याची भेट घेतली पाहिजे. तसं देवाची भेट घ्यायची ना, तर देवाच्या जवळ कोण आहे त्याची अगोदर भेट घ्यायची आणि संतांच्या सानिध्यामध्ये जायचं आणि संतांकडे विनंती करायची आणि मग म्हणायचं या हो देवाला घेऊन बाहेर. मग देव बाहेर येतो आणि मग आपल्याला भेट होती. पण आधी संताशिवाय देवाची भेट होत नाही. मग काही साधक मंडळी जमली आणि महाराजांना म्हणू लागली, महाराज आम्हाला देव भेटवायचा आहे, आमची देवाची भेट झाली पाहिजे. मग आम्ही नेमकं काय करावं लागल. महाराज म्हणतात की देवाच्या जवळ जो आहे की नाही त्याच्या पायावर डोकं ठेवा. हे अभंगाच्या पहिल्या चरणातून महाराज बोलतात.
अभंगाच्या पहिल्या चरणामधून महाराज सांगतात, परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे ना तुम्हाला, मग तुम्ही देवाच्या जवळ कोण आहे माहिती आहे का? गरुड आहे. मग त्या गरुडाच्या पायावर डोकं ठेवा ना, मग देव मिळेल. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुडाच्या पायावर वेळोवेळा डोकं ठेवा, मग तुम्हाला देव मिळेलच. पायावरच डोकं ठेवायला सांगतात महाराज. का तर पायामध्ये, संतांच्या पायामध्ये, भक्तांच्या पायामध्ये सुख आहे. एक नाही, सगळं सुख, सर्व सुखे आजी येथेची वळली. संतांची देखिली चरणांबुजे, किंवा सुख वसे के ठाई बहुपायी संतांच्या. एका ठिकाणी संतांच्या पायामध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे, आणि सर्व सुख म्हणजेच देव आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. किंवा तुका म्हणे काही न लगे. तुकाराम महाराज म्हणतात, काहीच नाही देवा आता मला मागायचं, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागे अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुखाची प्राप्ती जर तुझ्या पायामध्ये आहे, तर मग आम्हाला काय दुसरं पाहिजे? आपणाला पाहिजे ते सुखच पाहिजे महाराज. कोणी म्हणत असेल, नास्तिक माणूस म्हणत असेल मला देव नको, आस्तिक पारमार्थिक धार्मिक माणूस म्हणत असेल मला देव हवा आहे, पण या दोघांचं मागणं एकच आहे बरं. दोघांचं मत एकच आहे. कसं एक आहे तर सुख आणि देव याच्यात किंचित मात्र फरक नाही, कारण सुख म्हणजेच देव आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात, सुख रूप ऐसा
माझ्या पांडुरंगासारखा तो, माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप कुणी आहे का? नाही. कारण पाहता क्षणी सुखाची अनुभूती, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. पाहता क्षणी सुखाची अनुभूती आहे. डोळ्यानं पाहिलं तरी सुख आहे, त्याच्याकडे चालत जाताना सुख आहे, दर्शन घेताना सुख आहे, प्रसाद खाताना सुख आहे, त्याची कथा ऐकताना सुख आहे, त्याचं नाम घेताना सुद्धा सुख आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. पंढरपूरला जाताना सुद्धा सुखच आहे. महाराज म्हणतात की सुखासाठी जर तळमळ करत इथं कोणी बसत असेल तर इथं नका थांबू. सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. सुखालागी करीशी तळमळ तिथं सर्व सुखाचं आगर आहे. आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर सेना म्हणे शारंधर. सगळ्या संतांचं मतैक्य महाराज. नासू मुनी यस्य मतम न भिन्न. मुनी लोकांचं मत हे भिन्न असूच शकत नाही. विठ्ठला देव आपल्या जवळ लवकर यावा असं वाटत असेल तर त्या गरुडजीची प्रार्थना, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. कीर्तनाची वेळ होत चालली आहे. महाराज तर मुरुडमध्ये आहेत, भजन तर उभं केलं आहे. कार्यकर्ता म्हणतो ड्रायव्हरकडे द्यावं महाराज जरा फोन. नंतर ड्रायव्हर म्हणतो महाराज अहो लवकर या, महाराजाला घेऊन लवकर या, तुमच्या पाया पडतो. पण लोक मला इथं कधी येतात महाराज म्हणायला लागले, तुम्ही लवकर घेऊन या. आहे का नाही? असं होतं की नाही? असं होतं महाराज. ते गरुडाला सुद्धा आपण वेळोवेळा डोकं ठेवावं लागतं त्याच्या पायावर. गरुडा तुझ्या पाया पडतो पण देवाला लवकर घेऊन ये, लवकर घेऊन ये. तुझ्या पाया पडलं की देव मिळतोच असं सांगितलं संतांनी आम्हाला. म्हणून महाराज म्हणतात गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. हां, आणि वेगानं देवाचं कार्य सगळं वेगानंच असतं महाराज. कारण हे पंचमहाभूतसुद्धा अतिशय वेगवान होते महाराज. मग हे काय केले, सगळे वेगवान पंचमहाभूत होते. मग एकमेकामध्ये ते मिसळले गेले महाराज. आणि मिसळले त्याच्यामुळं ते गती कुंठित केली, त्याची गती कुंठित केली. नाहीतर मग खूप चंचल होते महाराज हे पंचमहाभूतसुद्धा. आणि म्हणून देवाने त्याची गती कुंठित केली. मग आपण सुद्धा वेगानं काय करायचं आहे आणि शांततेनं काय करायचं हे आपणाला कळलं पाहिजे. वेग कुठं करायचं आहे, तातडी कुठं करायची, घाई कुठं करायची हे आपणाला कळलं पाहिजे. अति घाई संकटात नाही. रस्त्यावर घाई कधीच करायची नाही. ओव्हरटेक करायला तर त्याला करू द्यायचं, पुढं जायचं नाही. माणूस जन्म घ्यायला 9 महिने 9 दिवस थांबताय हो. ओव्हरटेक करायला 1 सेकंद थांबत नाही. कमाल आहे की नाही माणसाची? हां, थांबायचं महाराज. अति घाई संकटात नाही. त्या ठिकाणी घाई करायची नाही. आपण भजनाकरता घाई करायची, भजन चालू करण्याकरता घाई करायची. काही काही ठिकाणी असं होतं, महाराज आलेले आहेत, महाराज येऊन बसलेले आहेत, भजनी मंडळाने लवकर यावं. भजनी मंडळ बी म्हणतात चला वाजल्यावर जाऊ. पण कोणी वाजवायचं कोणी? हां, महत्त्वाचा मुद्दा ते आहे. आणि मग घाई करायची ती आपण भक्तीसाठी घाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आसोनी संसारी
घाई करा, फक्त फल मिळण्याकरता घाई करू नका. साधन करण्याकरता घाई करा, फलाच्या बाबतीत घाई करू नका. फल मिळायचे त्यावेळेसच मिळेल. समय से पहले और किस्मत से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता. रामभाऊ, वेळेच्या आधी मिळत नाही महाराज काही कोणाला. हां, आणि नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही कोणाला. म्हणून आपण घाई करायची. आपण वैकुंठाला जायचं की नाही, तर आपण भजनाची घाई करायची. वेग करी भजना काळ यम श्रेष्ठ, कैसे निवैकुंठ पावसील झने. वेग करी भजना काळ यम श्रेष्ठ, वेग करी भजना काळ यम काळ यम श्रेष्ठ, कैसे निवैकुंठ पावसील झने. भजनाची घाई केली पाहिजे. भजन घाईनं केलं पाहिजे, म्हणजे तातडी करावी लागते. भजन संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थासाठी तातडी करावी, पण फलाच्या बाबतीत तातडी नाही करायची. तो काय म्हणे, नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी. कुठं तातडी करावी आणि कुठं तातडी करू नये हे सगळं महाराजांनी सांगितलं बरं का. आणि म्हणून घाईनं करायचा परमार्थ महाराज. पण आमचं काय चाललंय, घाईनं आम्ही शेताकडे जातो, मोटरी चालू करतो. आता 20-25 दिवस गरज नाही चालू करायची, घाईनं जातो. 1ला लाईट यायली तर 12:30ला तिथं ओरडापाशी आहे. आणि इकडं 9ला कीर्तन म्हणल्यावर 8:30ला यायला नको आपणाला. 10 वाजवतात आपण. हे तुमचं नाही सांगत, आमच्या गावातलं सांगतं.
महाराज म्हणतात घाई आपण नको त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आपण घाई कुठे करावी? परमार्थ करण्याकरता घाई करावी. संसाराकरता नाही, ते संसार होत आहे, चालतच आहे, ते होत आहे. पूर्ण होतो का नाही पण चालू तर आहे. पण परमार्थ केला तर पूर्ण होतो महाराज. म्हणून घाईनं करायचं महाराज. साधन आपण त्याच्यामध्ये तात्काळ तयार राहायचं महाराज, कुठल्याही साधनामध्ये. आणि म्हणून देव प्राप्त होतो त्यांच्या सानिध्यात राहून तातडी करायची. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेळोवेळा प्रत्येक वेळेला जय हरी नतमस्तक व्हायचं. मग सतत पाया पडल्यामुळं त्याच्याही आठवणीत राहतं यांचं काय काम आहे ते. आपण सतत गेलं, एकदा जाऊन होत नाही महाराज काम, पुन्हा सांगावं लागतं. हां तेवढं बरं का, मग ते बरोबर आठवणीत राहतं. माणूस दिसला की ज्यांचं काय काम आहे ते कळतं. म्हणून आपण वेळोवेळा सांगितलं. वेळोवेळा आपण त्यांच्याकडे गेलं की आपलं कामच होतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात वेळोवेळा गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई. डोकं वेळोवेळा ठेवा. तुम्हाला त्या डोकं ठेवल्याबरोबर सुख म्हणजे परमात्मा मिळून जाईल. कारण परमात्मा मिळवण्याकरता किंवा तुम्ही मृत्यूलोकामध्ये, परमात्मा वैकुंठामध्ये आहे. मग वैकुंठातून मृत्यूलोकामधला जो प्रवास आहे तो परमात्मा कशावर करतात? तर गरुड या वाहनावर. म्हणून त्याला विनंतीसुद्धा करायची की बाबा गरुडा वेगानं देवाला माझ्याजवळ आण. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात मला सांगा. आपण देवाकडं जाताना वेगानं जावं, देवानं आपल्याकडे येताना वेगानं यावं. देव आपली पावलं किती आणि त्याचे पावलं किती महाराज. त्यानं 2 पायामध्ये पूर्ण सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलं होतं. स्वर्ग मृत्यू पाताळ सगळंच. आणि मग 3रा पाय कुठं ठेवू म्हणून सांगितलं. त्यावेळेस बळीने सांगितलं ठेव माझ्या डोक्यावर, आहे का नाही. म्हणजे देवानं कसं हे आलं तर तो लवकरच येतो, पण आणावं लागतं. देवाला आणावं लागतं. तुम्ही आम्ही यावंच लागतं. आणि संत होऊन येतात महाराज. वैकुंठीचा देवा नीला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. किंवा सावतोबारा सुद्धा म्हणतात
नामाची आबळे न भिऊ सर्वता, कळी काळाच्या माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव अनुया कीर्तने. देवाला आणावं लागतं हे मात्र निश्चित आहे. देव मनानं येत नाही. मग देवाला आणण्याकरता आहे ना त्याचं भान, मग त्याचीच प्रार्थना. वेगी आणावा तो हरी, पर आणून काय करायचं? मज दिना ते उद्धरी. मी दीन आहे, मी पतित आहे, माझा उद्धार करण्याकरता देवाला लवकर आणा. का लवकर आणायचं? तर माझं आयुष्य किती आहे सांगता येत नाही. मागचं काही सांगता येईल, पण पुढचं काही सांगता येत नाही. कारण प्रत्येक क्षण 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 आयुष्य खाते महाराज. आयुष्य खातो काळ सावधान. किती क्षण आहेत नाही सांगता येत महाराज. आपलं आयुष्य काळाचं खाद्य असते महाराज. मग आपण अन्न खातो आपण मरू नये म्हणून, आणि काळाचं आयुष्य खाद्य आहे आपलं म्हणून तो खात असतो. मग त्यालाही मरू नये असं वाटतं. तो सतत खातो, सतत. त्याचं खाणं बंद नाही. जगत बिना काल का, चाबत है दिन रात, कुछ चाबे कुछ चबरहा, कुछ झोली कुछ हार. इतकं त्याचं कंटिन्यू चालू आहे खाणं. कंटिन्यू सतत अखंडपणे त्याचं खाणं चालू आहे. आणि म्हणून देवाला वेगानं आणण्याची विनंती आहे. किंवा देवाला दुसऱ्याच भक्ताकडे जायची वेळ आली तर आणखी काय. म्हणून देवाला माझ्याकडे तरी वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. कारण देव आणि संत जवळ आल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठला महाराजांचं एक प्रमाण आहे, मुखी नाम हाती मोक्ष. मुखानं नाम घेतलं की मोक्ष मिळतो, पण मुखानं नाम घ्यायला सांगणारे संत जवळ पाहिजे आणि मोक्ष देणारा परमात्मा जवळ पाहिजे. तेव्हा मोक्ष मिळतो, उद्धार होतो. मज दिना ते उद्धरी. माझ्यासारख्या दीन दुबळ्याचा उद्धार करण्याकरता लवकरात लवकर आणा देवाला. कोणत्या देवाला? विठोबा रखुमाई. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. गरुडाच्या पायावर, भक्तांच्या पायावर, संतांच्या पायावर, साधूंच्या चरणावर नतमस्तक होऊन वेळोवेळा प्रार्थना करायची की देव आम्हाला मिळाला पाहिजे. वेगानं आणा, लवकरात लवकर मिळाला पाहिजे. हो. आणि म्हणून वेगिया नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. गरुड म्हणतो हो खरं आहे, हो मी लवकर आणायला तयार आहे, पण देवाचे पाय आहेत की नाही, ते पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहेत. मग महाराज म्हणतात लक्ष्मीच्या हातामध्ये पाय आहेत ना, मग काय करा, तिला थोडं काकुळतीला या की माझ्यासाठी. अभंगाचं 3रं चरण. पाय लक्ष्मीचे हाती, जय हो. पाय
अभंगाच्या तिसऱ्या चरणातून महाराज सांगतात, पाय हे जर लक्ष्मी मातेच्या हातामध्ये असेल तर तिला काकुळतीला यावं लागतं. तुम्हाला सुद्धा काकुळतीला यावं लागतं. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. बघा, एक जणाकडून काम नाही झालं की दुसऱ्याकडून काम कसं करून घ्यायचं. गरुडाकडून जर काम नाही झालं तर लक्ष्मी मातेकडून काम करून घ्यायचं. कधी कधी ड्रायव्हरकडून काम नाही झालं तर त्यांच्या पत्नीकडून, आता मोठे साहेब आहेत, घरी खूप मोठा शिकलेला मुलगा आहे, सगळं शिक्षण शिकलं आहे पण घरी आहे, कुठं त्याला जॉब नाही, नोकरी नाही, काय नाही. आणि मग काय करावं. मोठे साहेब आहेत, अधिकारी, मग त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही. मग काय करायचं, त्यांच्या पत्नीकडं गाऱ्हाणं मांडायचं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपण त्यांच्या जवळ जावं लागेल, कशा का निमित्तानं होईल. मग कधी भाजीचा गाडा ढकलून, या भाजी ताजी भाजी म्हणून मग ती तशीच द्यायची, 1-2 पेंड्या तशाच द्यायच्या. दुसऱ्या दिवशी यायचं, घ्या भाजी. असं करता करता ती रोज येईल, घेईल, स्नेह वाढल. आणि मग एक दिवस सांगायचं, खूप कंडिशन बेकार आहे हो, मुलगा काय करतो म्हणल्यानंतर मग सांगायचं, काय एवढं लय शिकलं पण काही उपयोगच नाही, काय करावं, मार्क भरपूर आहेत पण नोकरीला अद्याप कुठं लागलेला ना. मग बघा की बोलून साहेबाला बघा बोलून. मग ते म्हणेल, नाही मी त्यांच्या ऑफिसलीय कामात दक्ष देत नाही, पण द्यावं लागेल तुम्हाला भावासाठी. आणि मग ती एक दिवस साहेब घरी आले. मग कधी विचारायचं म्हणजे कधी पेरायचं नाही. कधी पेरतो आपण, पाऊस पडल्या पेरतो का, नाही, पाऊस पडून वापशावर जमीन आल्यावर मग पेरायचं. तसं मग हिनं काय केलं, पाणी दिलं, बॅग घेतली, बुटं काढून ठेवले, हातपाय तोंड धुवायला पाणी दिलं, बसले, चहा पिला, थोडं बसले, नंतर जेवण वाढलं. मग एक हात घास उचलाय, एक हात घास गुंतला आणि तोंडात घातला. म्हणजे दोन्ही हल्ला करणारे दोनच आहे, एक तर तोंड नाही तर हात. मग हे दोन्ही ज्यावेळेस गुंतले त्यावेळेस म्हणायचं, काय होतं, भाजीवाला नाही, लय चांगला आहे, पण त्याचा मुलगा एवढा शिकून, बरं ठीक आहे, एवढा शिकला आहे ना, मग लावू कुठं तर आपण. बघा हे काम होतं. कधी कधी आता लेकराला माहिती असतं ते फीस, आई अगं 2000 रुपये दे ना. ती म्हणते, काय आता MA झालास तू, एका मला 8-10 वाकडं करणारा झालास, एवढा मोठा झालास, आणि तू माझ्याकडे मागतोस पैसे. अरे वडिलांकडे माग ना. त्याला माहीत असतंय वडील मला काही बोलू देत नाहीत आणि हिच्या पुढं जात नाहीत, म्हणून ती आईलाच मागते. मग ती आई सांगते, अहो आपल्या मुलाला असं लागायचं, मग ते देते. तसं देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर लक्ष्मी मातेची सुद्धा विनंती करावी लागेल, कारण पाय तिच्या हातामध्ये आहेत. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. काकुलतीला यायचं दीनपणानं, हात जोडून, कारण हात जोडल्याशिवाय बरेच कामं होत नाहीत. म्हणून ते इलेक्शन आलं का, फोटो बॅनरवर सुद्धा असेच हात असतात. असं असतात का, नाही का, असं केल्यावर कोण मतदान देते, असं हात जोडून. अहो नम्र जर झालं
तर अखिलकोट ब्रह्मांड नायक जवळ येतो महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. कारण भक्तीची सुरुवात आहे नम्रता. परमार्थ करतं त्याच्या अंगी नम्रता असलीच पाहिजे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. भक्ती नमन आहे, वैराग्य त्याग आहे. हो, ही असं असलंच पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हो, आणि भक्तीची सुरुवात नमनाने असल्यानंतर बघा, पाया पडायची प्रथा, नमस्कार करायची प्रथा, हात जोडायची प्रथा ही फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे बरं का. जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत महाराज, 2000. पण एकाही धर्मानं पाया पडायचं शिकवलं नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पाया पडे जन एकमेका. हो, पंढरीसी लोका किंवा पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोका आणि पंढरीशी. कोणी पंढरीशी म्हणतंय, कोणी पंढरीच्या म्हणतंय. पंढरीशी सुरुवातीला बघू. पंढरीशी म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर. पंढरीशी कोणा नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरपुरात गेल्यानंतर अभिमान रहित होऊन चंद्रभागेचं स्नान केलं की एकमेक लोक पाया पडायला लागतात. का? अभिमानच नाही. हां, ती कारण अभिमान घालवण्याचं ठिकाण आहे. उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण ते या पंढरी सगळे. पंढरपुरात घडतंय महाराज. पाया पडे जन एकमेका. एकमेकांच्या पाया पडतात महाराज. एकमेकांच्या पाया का पडतात? तुम्ही आम्ही सारखेच म्हणून. आणि पंढरीच्या लोका, आता असा जर अर्थ घेतला तर खरोखर पंढरीच्या लोका म्हणजे पंढरपुरात जे राहणारे आहेत ते. पण याचा अर्थ असं नाही. आता तिथले दुकानदार थोडी वस्तू घेऊन महागारी करा, बघा कसं होते, भांडायलाच उठते ते. तिथं अभिमान नाही का मला? पंढरीच्या लोका. पण पंढरीच्या लोका या शब्दाचा अर्थ असा केला की आपलं मूळ गाव तेच आहे, आपलं माहेर तेच आहे आणि सासर हे आहे. म्हणून पंढरीच्या लोका. विठ्ठला विठ्ठला. ही नम्रता धारण करायला लावणारा परमार्थ, पाया पडायला शिकवणारा परमार्थ आज सुद्धा इंडोनेशिया या देशामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला शाळेमध्ये प्रत्येक मुलांच्या आईवडिलांना बोलवलं जातं आहे आणि त्या आईवडिलांची पाद्यपूजा करायला लावली जाते प्रत्येक मुलाला. आणि याचा परिणाम म्हणून त्या देशामध्ये एकही वृद्धाश्रम नाही. विठ्ठला पाया पडण्याचं खूप मोठे संस्कार मोठा आहे. आपल्यातले संस्कार बाहेरचे लोक नाही यायला लागलेत महाराज, आणि तिकडले संस्कार इकडे यायला लागलेत. खूप विचित्र आहे गोष्ट महाराज. आणि म्हणून आपण आपले संस्कार जपणं गरजेचं आहे महाराज. आपल्या संस्कार खूप मोठी शिकवण आहे महाराज. आणि म्हणून आपले संस्कार कधीही देव देश धर्म आपल्या सतत डोळ्यासमोर असावं महाराज. आपलं खानपीन पोशाख कधीच आपण बदलू नये. आपला आहार आपण कधीच बदलायचा नाही महाराज. सत्व आहार करायचा, सत्वगुणी, शुद्ध शाकाहार. अहो ते शुद्ध आहे म्हणून सांगावंच लागतं. अशुद्ध मांसाहार कोणी म्हणतं का? कारण ते आहेच. म्हणून शुद्ध शाकाहारी हॉटेल असं नाव असते बघा. कारण शाकाहार हेच शुद्ध आहे हे त्यांना सुद्धा सांगायचं असते. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आपलं काम एक जणाकडून नाही झालं तर दुसऱ्याकडून, दुसऱ्याकडून नाही झालं तर तिसऱ्याकडून आपण करून घेतोच की नाही. तसं
लक्ष्मीच्या हातात पाय आहेत, त्यांना काकुलती लावले, त्यांनी पाय लगेच सोडले. पण देव तरीही यायला तयार नाही. का तर देव झोपलेले आहेत. खरंच देव झोपलेला असेल का हो? देव झोपल्यावर आपण कायमचे झोपू महाराज. देव झोपू शकत नाही. पण ती निद्रासन, योग निद्रा म्हणतात त्याला, योग निद्रा. आणि त्या योग निद्रेमध्ये देव असतात. सगळं काही त्यांना कळतं, सगळं दिसतं. तुम्हा मला स्वप्नात दिसतं ना सगळं, तसं देवाला सुद्धा योग निद्रेमध्ये सगळं दिसतं महाराज. आणि म्हणून मग लक्ष्मी मातेनं पाय सोडले. मग तरीसुद्धा मग आता देव झोपले. जाग करायला कोण आहे? तर तिथं महाराज शेषाशिवाय जाग दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज काय बोलतात? तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे
अभंगाच्या शेवटच्या चरणामधून महाराज सांगतात, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. कारण काही काही मोठ्यांच्या बेडरूममध्ये सोय करणारे असतात महाराज, अंथरूण पांघरून घालणारे, त्यांचे बेड सगळं स्वच्छ करणारे. कामाला माणसंच तसे असतात. मोठ्याच्या घरच्या कशाला माणूस वेगळं, पाणी द्यायला माणूस वेगळंच, चहा द्यायला माणूस वेगळंच, नाश्ता द्यायला माणूस वेगळंच, भांडे धुवायला माणूस वेगळंच, धुणं धुवायला माणूस वेगळंच, शेतात काम कराय वेगळंच, गाडी चालवाय वेगळंच. इतके माणसं असतात ना. मोठ्याचा कशाला विचार करायचा आपण छोट्याने, आहे का नाही. मोठ्याच्या घरी भरपूर माणसं कामाला असतात महाराज. आणि मग त्या ठिकाणी ते एखादा माणूस अंथरूण पांघरूणची सोय, म्हणजे काही माणसाकडं ठरलेलंच असतं मला ते काम. काही माणसं असं असतात त्यांच्या हाताखाली की इकडच्या भागात जाताना कसले कपडे घालून जायचे, त्या भागात जाताना कोणता शर्ट लिहायचा, इकडं जाताना पंचा कसला खांद्यावर टाकायचा. आपल्या देहू क्षेत्रामध्ये ज्यावेळेस माननीय पंतप्रधान मोदी साहेब आले, त्यावेळेस त्यांच्या पीएनं सांगितलं होतं की तुम्हाला बाराबंदी घालावी लागेल, तुम्हाला तुकाराम महाराजाची पगडी बांधावी लागेल. आणि भाषणाच्या सुरुवातीला नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा म्हणावं लागेल. हे सगळे तर सांगत असतात महाराज. ते काही नाही, त्यांना तर आवडत आहे. कुठं जाईल तसला जिस देश वैसा भेष, जिथं जाईल तसले तिथले कपडे देतात महाराज ते असे. मग जिथं म्हणजे ते सगळी रचनाच आहे तशी. मग इकडून काम झालं नाही तर तिकडून काम, त्यांना सगळं ठाव ठिकाणं माहीत असतो. ड्रायव्हरला सगळं माहीत असतं, त्यांच्याजवळ काम करणाऱ्याला सगळं माहीत असतं. हे कुठं जातात, कुठं थांबतात, काय खातात, काय पितात, सगळं माहीत असतं मला. आणि म्हणून त्यांना माहिती तेवढी कुणालाच माहिती नसते जवळच्या लोकाला. तसं देवाच्या जवळचे लोक आहेत, संत महात्मे, भक्त, साधू लोक, यांनाच माहिती असतं सगळं महाराज. देव कसा येईल, कुठे जाईल, कुठे जातो, कसा येतो. इतका बघा, एक सद्भक्त देवाच्या तपश्चर्येसाठी बसला होता एका झाडाखाली. आणि मग तप थोडं बाजूला झालं. आणि बाजूला झाल्यानंतर तिथून नारद महर्षी वैकुंठाला चाललेले दिसले. हो म्हणले, नारद महर्षी इकडे या. बोलावलं. ठीक आहे म्हणले, काय काम आहे, कुठं चालला. चाललं म्हणले वैकुंठाला. बरं ठीक आहे, माझं एक निवेदन द्या की म्हणले देवाला. ठीक आहे म्हणले, काय. देवाला एवढंच विचारा की तुम्ही मला भेट कधी देणार आहोत. जावा, देवाला एवढंच विचारा माझ्यातर्फे की मला भेट कधी देणार आहात. मग ते गेले महाराज. नारद महर्षी वैकुंठाला गेले, बोलले सगळं इतिहास. कारण सगळा इतिहास इथला, या ब्रह्मांडातला इतिहास सगळं जाऊन तिथं सांगणारे नारद महर्षी आहेत. रोजच्या रोज तिन्ही काळाचं गमन रोज करतात महाराज. आणि मग विष्णू परमात्म्याला सांगितलं सगळं, बातम्या दिल्या, इथं एवढं तिथं तेवढं, असं तसं सगळं सांगितलं. आणि भगवान विष्णू म्हणले, आणखी काही नवजुनं काही नाही का. त्यांनी म्हणले, आहे ना, आता येताना एक भक्त तुमची तपश्चर्या करायला आहे म्हणले, त्याचा प्रश्न आहे. म्हणले, काय प्रश्न आहे. तर मला कधी भेट देणार आहोत एवढं विचारले त्यांनी. सांगा देवा की त्याला भेट कधी देणार आहोत सांगा. देव म्हणले, ती ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाचे पानं जेवढे तेवढ्या वर्षांनी मी भेट देणार आहे. ती झाड होतं चिचचं. आता ती आपटेचं असतं तर जरा मोठं, आंब्याचं असतं तर त्याच्यापेक्षा मोठं, मोठ्या पानाचं असतं तर बरं झालं असतं महाराज. पण ते चिंचचं सगळ्यात बारीक. आणि मग ते आलं महाराज. आता सांगू वाटेना, कारण सांगितल्या त्याला अटॅक येऊन मेलं तर माझ्या नशिबाला पाप येईल म्हणले ते. मग म्हणले, नारद महर्षी या इकडं. निरोप पोचला. कधी देव भेट देतो म्हणलेत.
आता सांगावं का न सांगा, सांगा म्हणले तुम्ही, काय घाबरू नका. आणि बाबा रे, तुझ्या झाडाखाली बसलास, त्या झाडाची पानं जेवढे तेवढ्या वर्षांनी, त्याला वाटलं आता कुठं अटॅक येते की काय नाही की मरल, पण ती नाचू लागलं महाराज, थया थया नाचू लागलं. का तर एवढ्या वर्षानं कोणा पण देव भेटणारच की नाही हे अनुभव, एवढ्या का वर्षानं मला देव मिळणार आहेत नाही याचा आनंद गगनात मावेना, आणि म्हणून तो नाचू लागला. आणि नारद महर्षी जरा पलीकडे झाली की देवाने येऊन भेट दिली, विठ्ठला विठ्ठला. मग नारद महर्षी देवाला म्हणले, वार देवा तू हे चिचचे पानं झाले का म्हणले एवढी वर्षी. अरे नारदा, असं नाहीच आहे, त्याची इच्छा, प्रबळ इच्छा, त्याचा भाव बघितला. मी एवढ्या वर्षांनी नाही, कोणाला 6 महिन्यात देतो, कोणाला 3 दिवसात देतो, कोणाला 5 महिन्यात देतो, कोणाला 5 जन्मात देतो, कोणाला 1 तासामध्ये माझी प्राप्ती होती. 1 तास उरला खट्टबांगरायासी, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली. 1 तासात सुद्धा मी प्राप्त होतो, पण तेवढ्या आर्ततेनं माझं भजन केलं पाहिजे, माझं नामचिंतन केलं पाहिजे. मी नाम घेतल्याबरोबर तिथं आहे महाराज, असं देवाचं म्हणणं आहे. आणि म्हणून देवाला जाग करण्याचं काम शेष भगवंताचं. शेषाला आता जाग करायचं म्हणजे झोपमोड कशी करावी, त्याची देवाची झोपमोड कशी करावी. तुम्ही झोपमोड करू नका हो, तुम्ही वायुभक्षी आहात ना, तुम्ही वायुभक्षिक आहात, वारं पिता आणि वारंमध्ये साचता. वारीमध्ये साचलं की ती गादीसारखं होतं. काळावर झोपलेत महाराज विष्णू भगवान, काळावर नाचले कृष्ण भगवान, आणि काळाला गळ्यात घातलं शंकर भगवान. काळाला गळ्यात घालणारे आहेत, काळावर नाचणारे आहेत. हो, जगाला काळ सतवतो, जगाला काळ खातो, पण संत महात्मे सांगतात, जगा काळ खाय आम्ही माता देवाय, आम्ही माता देवाय, आम्ही माता देवाय. जगा काळ खाय, त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिले म्हणतात ना, आम्ही माथा दिले पाय. जगाला खाणारा काळ, पण त्याच्या डोक्यावर सुद्धा थयथया नाचणारे सुद्धा आहेत सामर्थ्यवान महात्मे महाराज. आणि म्हणून तुम्ही काय करा, तुमची हवा थोडीशी काढून घ्या. बघा, काही काही गाद्या असतात हवेवरच्या, काही उशा असतात हवेवरच्या, आणि त्याला एक टोपण असतं, हवा भरायची भरायची, जेवढी लागते तेवढी घ्यायची, मग ते टोपण लावायचं. आणि ज्यावेळेस आपणाला ते बंद करून खिशात घालायचे की नाही, त्यावेळेस ते हवा उघडायची, जाऊ द्यायची. तसं तुम्ही थोडी हवा बाजूला करा, मानाला देवाचा असा झटका बसल आणि उठतील महाराज. तुम्हाला बी झोपेतून उठवण्याचं पाप होणार नाही ना, काही नाही. देवाला भक्ताकडं जाण्यासाठी उठवलं तर पापसुद्धा लागणार नाही. बघा, जेवण करण्याकरता उठवणं आणि कीर्तनात झोपलेल्याला उठवणं पाप नाही लागत बरं का. असलं कोणी तर भाग्यवान एखादं उठवा. आता झालं म्हणावं, आता सगळं संपलं. तो का म्हणे, शशा सागे करा ऋषिकेशा. हे शेष भगवान, तुम्ही विष्णू परमात्म्याला जाग करण्याचं काम करा, मग तेव्हा गरुड माझ्यापर्यंत लवकर घेऊन येतील. या अभंगाचं असं आहे महाराज, पहिल्या चरणामध्ये धर्म सांगितला, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, धर्म आहे. तिसऱ्या चरणामध्ये अर्थ सांगितला, लक्ष्मी माता, अर्थ लक्ष्मी धन, पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुलती. आणि चौथ्या चरणात काम सांगितला. हे सर्प म्हणजे कामस्वरूप आहे, पण तोच धर्मानं अर्थयुक्त धर्मयुक्त काम असेल तर तो सुद्धा देव आहे महाराज, कामदेव आहे महाराज. धर्मानं असावं, पण कारण ज्याचा त्याचा धर्म आहे, धर्मात मरण येत नाही महाराज, धर्मानं राहिलं तर. बघा,
पाण्यामध्ये मासा राहणं हा धर्म आहे. माशानं पाण्यामध्ये राहावं हा धर्म आहे. पण ते 20 रुपये लिटरचंच पाणी आहे, मग 600 रुपयाच्या तुपात राहावं म्हणलं तर मरतंय ते. अधर्म आहे ना. माशानं तुपात राहणं हा अधर्म आहे. आणि म्हणून सर्पानं कुठं राहावं, उंदरानं कुठं राहावं, माशानं कुठं राहावं, आकाशात घारीनं कुठं राहावं, त्याचे त्याचे धर्म आहेत महाराज. तसा मनुष्य धर्मसुद्धा आहे. मनुष्यानं कुठं राहावं, मनुष्यानं सत्य कर्मामध्ये राहावं. आणि जर सत्य कर्माला कोणी घाबरवत असेल तर त्याला नरकाला गेल्याशिवाय राहत नाही महाराज. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. म्हणून महाराज सांगतात की जाग करण्याचं काम, देवा तुम्हाला जाग करण्याचं काम शेष भगवान करतील. आणि तुम्ही जाग झालं की गरुडावर बसून माझ्यापर्यंत या. हे परमात्म प्राप्तीचा उपाय साधू संतांनी आम्हाला ज्या सांगितला, संत महात्म्याशिवाय देव आम्हाला कळणार नाही. देवसुद्धा म्हणतो पतित पावन मी तो आहे खरा, तुमच्याने बरा दिसत असे. मी पतित आहे, पावन करतो, पतिताला पावन करतो, पण मी संतामुळे बरा दिसतोय. का? संत झाले नसते तर देव कळलाच नसता महाराज. संत आहेत म्हणून देव कळतो महाराज. आणि म्हणून त्या संतांचं एकदा मनपूर्वक भजन करू. ज्ञानेश्वर माऊली